चला सामन्याला सुरुवात होते. रेकॉर्ड स्कोरर या ठिकाणी बसायचं आहे. तुमच्याशिवाय सामना होणं शक्य नाहीये. चला गोलंदाज आहे वैभव. पहिला चेंडू फेकेल वैभव. सामना करेल. काहीसा बदल केला जातोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाकडून. संघनायक वारंवार सातत्याने बदल करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पेढ्यात पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन. जरा टीव्ही ऑन करा. जाऊ नका. पाहत राहा. क्रॉस द लाईन खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सजवले क्षेत्ररक्षण सुंदररित्या. थांबून ठेवलं. रोखून ठेवलं. एका धावेने खातं संघाचं ओपन केलं या सलामीवीराने. सलामीवीर साईराज आणि रोशन पाहायला मिळाला. जो DCC 11 मध्ये आपण पाहिलं धुवाधार फलंदाजी केली होती तो साईराज, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याने अनेक स्पर्धेमध्ये दापोली तालुक्यात एक प्रामुख्याने नाव घेतलं जातं. साईराज एक ओळख निर्माण केलेली आहे ती क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव मानलं जातं. तो साईराज मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि पहिल्या चेंडूचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण सुंदर सजवलं. थांबून ठेवलं साईराजला. गोलंदाज वैभव. अकोड्याचा चेंडू आहे. क्रॉसलाईन खेळायचा प्रयत्न. एसटी रक्षकाची थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. मिसफिल्ड पाहायला मिळते आणि त्याचाच भाग म्हणजे परिणाम म्हणजे समोरील संघाला प्रतिस्पर्धी संघाला एका धावेची भर पडते. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. पहिला चेंडू 1 धाव. त्यानंतरचा चेंडू फेकला गेला. 1 धाव जमवण्यामध्ये यश प्राप्त झाले. आता मागील सामन्यामध्ये जो धुवाधार फलंदाजी केली तो आहे साईराज. हो सुंदर शॉट सिलेक्शन. ताकद होती. सिलेक्शन योग्य सिलेक्शन होत पाहायला मिळालं. जातोय सरळ. सीमारेषेचा वेध घेतोय. सीमारेषे पार येतोय. चौकार. हॅलो हॅलो. साईराजने जर हॅट्रिक सिक्सर मारले तर अनिकेत खळे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. सुंदर सन्मानाने खेळलेला आहे. यालाच म्हणतात गुणवत्ता, कौशल्य, तंत्र, शुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साईराजकडून. साईराज जिथे जिथे गेला तिथे तिथे मोठे किताब आपल्या नावावरती करून आला. असा टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव प्रामुख्याने घेतलं जातं दापोली तालुक्यात. तो आहे DPLचा हिरो साईराज. गोलंदाजी मार्कवरती वैभव. वैभवला सुद्धा बेद गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सन्मानाने खेळ. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. रिव्हर्स चुकतोय. झेल सोडतोय. 2 धावा मात्र नक्की मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 9 धावा. पहिलं षटक प्रारंभ झालेला आहे. षटक प्रगतीपथावरती आहे. आरंभ करतोय आपण या पहिल्या षटकाला. हो शरीर एष्टीवरती चेंडू होता. स्लोवरचा चेंडू होता. चेंडू जसा गुडलेनवरती खेळपट्टीवरती पडला आणि सरळ शरीर एष्टीवरती आदळला आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला षटक क्रमांक 1चं इथे समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 9 धावा. म्यूट करत असेल. हॅलो हॅलो. DPL पर्व 4ची या ठिकाणी रोमांचक सामने सुरू असताना आता मात्र खेळपट्टीने या ठिकाणी रंग बदललेले दिसत आहेत. काहीसा मंदावलेली धावसंख्या या ठिकाणी उभारताना दिसतंय. दुपारच्या 17 पर्यंत धावसंख्या होत होती. चौकार आणि षटकारांची या ठिकाणी आतषबाजी होत होती परंतु आता मात्र चौकार आणि षटकांचा दुष्काळ चालू झालाय आणि कुठंही धावसंख्या ही कमी धावसंख्या होताना बघायला मिळते. खरोखरच पहिलं षटक ज्यांनी टाकलं वैभव. अवघ्या 9 धावा दिल्यात पॉवर प्ले षटकामध्ये आणि दुसरं षटक घेऊन आलंय शरद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहिला वैभवने 6 चेंडू फेकले गेले. 6 चेंडूचा मारा करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या. थांबून ठेवलं. काहीसं मोठे शॉट खेळायला अपयश आलं. एक फक्त चौकार लगावला तो साईराजने. सुंदर शॉट सिलेक्शन केलं. पॉवर प्लेचं षटक होतं. वाटलं होतं साईराज थोडे मोठे फटके खेळेल पण काहीसा बॅट बोलली नाहीये. चालली नाहीये साईराजाची. थांबून ठेवलं वैभवने. आता पाहायचं आपल्याला शरद. गोलंदाजी मार्कवरती शरद आपण पाहतोय. खराब चेंडू पाहतोय. पंचांचा इशारा ते स्क्वेअर मारा.
वाईटचा इशारा येतोय, पंच सांगतायत. खराब नजारा पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती शरदकडून. काहीसा गरमागरम देखील खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस खेळपट्टी जर गरम असेल तर त्यातून काहीसा कडकपणा आपल्याला पाहायला मिळते, कडक शॉट आपल्याला पाहायला मिळते. चहाला देखील तेवढाच कडकपणा आला की थोडंसं चहा देखील आपल्याला चविष्ट लागला. इथे क्रॉस द लाईन खेळला, बॅटच्या रनर मध्ये आला, जातोय सरळ सीमा रेषे पार, येतोय बिग हिट षटकार. या खतरों का खिलाडी साईराज. सहाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली. धावसंख्या होते 16 आणि हा होतोय रंगतदार DPLचा 16. आपण पाहतोय 2025 पर्व 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. DGB यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक आभार आणि स्वागत देखील करेन. आणि पूर्ण शेवटच्या सामन्यापर्यंत असे जोडून राहा आणि घर बसल्या जिथे आहात तिथून या स्पर्धेचा मनमुराद आनंद देखील लुटा. दापोली प्रीमियर लीग 2025 आपल्या भेटीला आलेले आहे. अगोदरचा चेंडू होता त्याच दिशेने पेस्ट कॉपी पेस्ट होईल का, पण झेल देखील सुटला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या, सिंगलच. कारण चेंडूकडे जर तुम्ही पाहत राहिलात बघत राहिलात तर एक धाव तुम्हाला घेता आली असती, खात्यामध्ये जोडता आली असती. पण आत्मविश्वास होता की हा चौकार किंवा सिक्स जाईल, पण नाही. क्षेत्ररक्षक तैनात थांबवलं गेलं. एकच धाव खात्यामध्ये जोडली जाईल. खात्यामध्ये जोडतात धावा एकूण 17. अगोदरचा चेंडू होता लॉंग ऑफला खेळायचा, शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 18. 18 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक शरद याचा प्रगतीपथावरती असताना 22. निश्चितच शरद पहिला विकेट वाईट चेंडू फेकलाय, त्यानंतर 6 धावा. तिसरा चेंडू पुन्हा 1 धाव आणि चौथा चेंडू 1 धाव. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र आता मात्र गगनभेदी या ठिकाणी षटकार आला आहे. जबरदस्त वंडर बॉय साईराज खूप छान खेळतोय साईराज. पहिला DCC 11 मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळत होता. ज्या पोलीस बांधवांची मॅच झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी नॉकआउट 1 धावा 55 रनांचं टार्गेट पूर्ण केलं होतं. आणि आत्ता सुद्धा हा खेळाडू चमकतोय साईराज. दापोली तालुक्यातील एक कोयनेर हिरा म्हणावा लागेल, जो नव्याने उदयाला आलाय. आणि शरद त्याच्या गोलंदाजीवरती काय पुढील चमत्कार करतोय ते पाहणं रंजक ठरेल. पुन्हा एकदा चेंडू फिटकावला, सातोय सरळ पेस्ट कॉपी पेस्ट येताना सरळ सीमा रेषे पार. मित्रांनो, संकटावरती असे तुटून पडा की हरलो तरी चर्चा आपलीच आणि जिंकलो तरी चर्चा आपलीच. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 29 धावा धाव फलकावरती आणि षटकाची देखील 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. साईराज या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करताना एक फुल फॉर्म मध्ये खेळाडू आहे साईराज. शरदचा चांगला त्यांनी समाचार घेतलाय आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि आधीच्या चेंडूवरती 1 षटकार असे 3 षटकार या ठिकाणी त्याने लगावलेत. एक सुरेख सुंदर फलंदाजी बघायला मिळते DPLच्या माध्यमातून. सन्मानाने खेळलाय. खूप सुंदर चेंडू फेकला होता शरदने. थोडासा आकुट्याचा चेंडू होता. चेंडू खाली राहिला, कमी उंचीचा राहिला. सन्मानाने खेळून काढला. 1 धाव मिळाली आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा सुंदर अशा धावा जोडल्या गेलेल्या. त्या 31 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. साईराज आणि रोशनसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर फलंदाजीचा नजारा पेश केला तो या साईराजने. आपण पाहिलं DCC 11 यांच्या माध्यमातून देखील साईराजने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला. आता खेळताना देखील हा पुरस्कार त्याच्या नावावरती जाईल. का सुंदर खेळ खेळतोय, सुंदर क्रिकेट खेळतोय. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे, विद्वत्ता आहे आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो साईराज. रोहित शर्माच्या स्टाईलने बॅटिंग करताना साईराज खरोखरच दापोली आणि DPL मधला हा एक पुढील भावी उत्कृष्ट खेळाडू ठरू शकतो. कारण का त्यांनी सुरुवातीपासूनच जो अटॅक
चालू केलेला आहे तो थांबायचं नाव घेत नाहीये. कमी चेंडू आणि जास्त धावा उभारणं हे त्याचं टार्गेट असतं. अजूनही तो मैदानावरती तंबू ठोकून आहे. पुन्हा एकदा फुलटॉच लो फुलटॉच चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव नाहीये. चेंडू सेफ होता, सेफ खेळून काढलाय गोलंदाज सागर. आता सागरला घागर या ठिकाणी आठवावी लागेल, कमी करावी लागेल धावांची आणि चेंडू त्याला चांगले सुरेख फेकावा लागेल. तेव्हा कुठेतरी हा वाढलेला स्कोर एक आटोक्यात येऊ शकतो. आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती मात्र एक धाव कंप्लीट केले. खूप वेळानंतर आता नॉन स्ट्राईकला असलेला रोशन आता स्ट्राईकला पोहोचतोय. रोशन स्ट्राईकला पोहोचतोय कारण रोशनचं जर आपण पाहिलं 3 चेंडू खेळला गेला. रोशन 3 धावा बनवल्या रोशनने. उलटा गुडलाईनवरचा चेंडू उकडला. इथं जेल होऊ शकला असता पण प्रयत्न केले, यश आलं नाहीये. मित्रांनो, जिंकण्याची मजा तेव्हाच येते कोणीतरी आपल्या हरण्याची वाट पाहत असतो, त्यावेळेसच खरं जिंकण्याची मजा येत असते. आणि हीच लढाई जिंकण्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या सह्याद्री क्रीडांगण टिळकनगर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. DPL दापोली प्रीमियर लीग 2025 शोधून काढलाय, खोदून काढलाय चेंडू हवेमध्ये. साईराजला धोका पण जेल सुटते. चुकीला माफी नाही मित्रांनो, चुकला तो संपला. जेल कुणाचा सोडलाय तुम्ही? साईराजचा सोडलाय. कदाचित जर शतरक्षण करणारा संघ स्वामी समर्थ संघ जर हरला तर नक्कीच आणि साईराज जर खेळला तर नक्कीच डोक्याला हात लावणारा मॅच सामना ठरणार आहे. झोप लागणार नाहीये जेल सोडणाऱ्या या खेळाडूला, कारण साईराजला संधी मिळाली. मित्रांनो, जीवनदान तुम्ही कोणाला दिले? जीवनदान तुम्ही साईराजला दिलेलं आहे. सागर पुढील चेंडू एक लो फुल टच. पुन्हा एकदा चेंडू फेकला आणि चेंडू मैदानाला कार्पेट लेवलला घासत चेंडू झालेला आहे. असे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय केदारजी साठे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करूया. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या पुरस्कृत भारतीय जनता पार्टी यांच्या पुरस्कृत सही चाललेली DPL दापोली प्रीमियर लीग 2025चा पर्व आपण पाहिलं. इथे जेल होऊन माघारी परतावं लागेल. माघारी परततोय साईराज. बॅक टू द पॅव्हलियन. संधीचं सोनं करता आलं नाहीये पण सुंदर बॅटिंग केली या साईराजने आणि DPL ची मजा लुटायला संधी दिली क्रिकेट रसिकांना. साईराजसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर बॅटिंग आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 37 धावफलकावरती धावा आपण पाहतोय. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे अशा सन्माननीय केदारजी साठे साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्याने आजची ही DPL 4थ्या पर्वामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतंय. मी अक्षयजी शिंदे यांना विनंती करेन की आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा यायचा आहे. प्लीज अक्षयजी शिंदे यांना विनंती करेन की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुढील फलंदाज आहे वैभव. साईराजची जागा घेण्यासाठी वैभव स्वप्नीलजी घुबडे यांना विनंती करेन की आपण ही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. प्लीज फास्ट. बॉलर नेम घुबडे. दीपेंद्र. अक्षय शिंदे आपण कुठेही आहात, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कम ऑन फास्ट विदिन 5 मिनिट्स प्लीज. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडे गेली, सरळ निघून जातोय गलीमध्ये. स्क्वेअर लेगला जाताना पाहायला मिळतं. चेंडूच्या मागे शतरक्षक आणि जातोय सरळ गुरुद्वाराकडे सीमारेषे पार. या हे छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. पहिला चेंडू दीपेंद्र याचा समाचार घेतला, खरपूस समाचार घेतला आणि 4 धावेची धावसंख्या देखील पुढे वाढवली. धावसंख्या होते 41 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये 41 धावा या ठिकाणी धावसंख्या होत असताना खरोखर धावांचं लक्ष हे मोठं असू शकतं. धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहू शकतो आणि टॉस विन करताना ज्याप्रमाणे बोललाय त्याप्रमाणे स्कोर होतोय. आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू, परंतु नो मॅन झोन मध्ये पडलाय आणि त्या चेंडूवरती सुद्धा 2 धाव कंप्लीट केल्या. तर दुसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी धावची आत्महत्या केली.
42 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चौथं षटक दीपेंद्र याचं प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिला या धावबाद झाला आणि एक धाव देखील 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. विकेटचं पतन वारंवार पाहिलं. साईराज गेल्यानंतर वारंवार आपण विकेटचं पतन पाहिलं. वैभव माघारी परतला, ज्याने पहिला षटक फेकलं गेलं तो वैभव माघारी परतला. आता मैदानामध्ये दाखल होतोय सुशांत मैदान. चला थोडंसं पळा, स्पीड घ्या. सुशांत मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती अजूनही दीपेंद्र आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले गेले. दीपेंद्र याचं धावफलकावरती मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा. चेंडू फेकेल. गुडलेनवरचा चेंडू होता, उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्रांश काही चेंडू फेकेल, तत्पूर्वी डायरेक्ट हिट केला होता. याला म्हटलं जातं टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं जातं. डायरेक्ट हिट केलं. थोडेसे मिल्सफील्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावेचा फायदा झाला बॅटर्स यांना. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 44. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट माघारी परतले. वैभव माघारी परतला, तदनंतर साईराज देखील माघारी परतला, ज्याचा जम बसला होता या खेळपट्टीवरती आणि चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसत होता. अशा पद्धतीने खेळणारा साईराज माघारी परतला. सुंदररित्या फलंदाजी देखील केली साईराजने. वैयक्तिक 31 धावा पटकावल्या त्या साईराजने. यॉकर चेंडू, हो यॉकर चेंडू समजला नाही. स्लोवरचा चेंडू, स्लोवरचा चेंडू होता, समजला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. आणि निर्धाव चेंडूची सांगताना व्हायला आपण पाहतोय दीपेंद्र याचा 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूचा मारा केला गेला आणि आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या. दीपेंद्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक वेगाने येतोय. जेल होईल का? जेल सुटतोय. तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि धावा येत. शेवटचा चेंडू असावा कदाचित आणि शेवटचा चेंडू आहे. धावा किती आहेत? 2 धावा मिळवलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 46 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 47 धावांचा ध्येय टार्गेट असेल ते प्रतिस्पर्धी संघ. एक चेंडू आहे का? ओके, एकच चेंडू. धन्यवाद, क्षमा असावी. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या षटकामधील दीपेंद्र याचा फलंदाज दाखल होतोय. विकेटचं वारंवार पतन आपल्याला पाहायला मिळतंय. साईराज एक तुफान फलंदाजी केली. साईराजने आपल्या संघाला सावरलं, स्थिरावलं आपल्या संघाला आणि एक समाधानकारक धावसंख्या स्कोर बरोबरती जोडली गेली. 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता आपण पाहूया दीपेंद्र याचा शेवटचा चेंडू असेल. कुंडलेनवरचा हो स्लोवरचा चेंडू होता, समजला नाहीये आणि धावबाद देखील होईल. विकेटचं पतन. धावसंख्या 46 आणि 47 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू मध्ये 47 धावांचं आव्हान असेल ते स्वरांश इलेव्हन या संघाला, स्वामी समर्थ या संघाला. स्वरांश इलेव्हन यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 24 चेंडूचा सामना करताना 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 47 धावांचं आव्हान हे स्वामी समर्थ इलेव्हन या संघाला टार्गेट दिलेलं आहे. त्यानंतर श्रीकांत जाधव आणि कुलदीप रांगळे यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. चला जाऊया आपण पटवाडा. एक महत्त्वपूर्ण मॅच देखील आहे कारण मान्यवरांची मांदियाळी देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय विशेषतः म्हणजे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग 2025चं 4थं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. एक देदीप्यमान, एक नेत्रदीपक सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय या सह्याद्री क्रीडांगणावरती. टिळकनगर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आजच्या या स्पर्धेला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या पाठबळामुळे आजची ही स्पर्धा संपन्न होते ते म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, दापोली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय केदारजी साठे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेन. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि या पूर्ण स्पर्धेचा देखील आपण मनमुराद आनंद घ्यायचा आहे. चला
शतरक्षण त्वरित शतरक्षण देखील सजवा. आज शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. उद्याचा दिवस म्हणजेच अनेक मान्यवरांची वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील विविध प्रतिभावंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांची देखील इथे मांदियाळी पदस्पर्श होईल, उपस्थिती लाभेल. आज शनिवार असल्यामुळे थोडी आपल्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार नाही, पण उद्याच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभेल आणि त्यांच्या मान्यवरांच्याच उपस्थितीमध्ये हा रंगणारा चित्तथरार अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 4. चला शतरक्षण सजवा मित्रांनो पटापट. 24 चेंडूचा सामना करत असताना 47 धावांचं आव्हान आहे तुमच्या समोर आणि फलंदाज देखील प्राचारण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ 11 फलंदाज प्राचारण करा मैदानामध्ये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण पाहतोय स्क्रीनवरील हे क्षणचित्र आपण पाहतोय. प्रामुख्याने मी वारंवार याचा उल्लेख करत असतो, प्रत्येकावरती एक वेगळी जबाबदारी दिली असते. ती जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा सर्कल केला जातो आणि प्रत्येकाचा ठरलेल्या जागेवरती प्रत्येकाची जागा ठरलेली असतानाही देखील अशी चर्चा केली जाते, कारण एक महत्त्वपूर्ण सामना किंवा महत्त्वपूर्ण स्पर्धा मानली जाते. या पहिल्या फेरीतील आजच्या दिवसभरात पहिल्या फेरीतील सर्व सामने होतील. फलंदाज देखील दाखल झाले आहेत मैदानामध्ये. फलंदाज आहेत श्री स्वामी समर्थ 11 संघाचे तुषार आणि प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आहेत 22 आणि 47 धावा बनवायच्या आहेत. काय रणनीती असू शकते या दोन्ही फलंदाजाची, कारण मोठा टार्गेट म्हणावं लागेल, कारण खेळपट्टी सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच पहिले 2 विकेट खूप इम्पॉर्टंट असतील मनीष, कारण का साहिराज जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत 2 षटकामध्ये 31 धावा झाल्या होत्या आणि नंतर साहिराज आऊट झाल्यानंतर अवघ्या 2 षटकामध्ये 47 धावांचं आव्हान घेऊन मैदानात आता त्यांना उतरावं लागलंय. बघूया हा डिफेन्स कुठपर्यंत ते जिंकू शकतात आपल्या संघासाठी, परंतु हा डिफेन्स मोठा आहे. 24 चेंडे आणि 47 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ 12च्या सरासरीने या धावसंख्या बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामागे, परंतु हे आव्हान अशक्य नाही आहे, परंतु शक्य नाही आहे. अटीतटीची आणि रोमांचक हा सामना होईल एवढं मात्र नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणालाही कमी समजायचं नाही आहे, कारण कोणी काळ गाजवत असतो आणि कोणी काळ गाजवलेला असतो. हीच तर लढाई आहे, हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. दापोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या मध्यांतरानंतर आपण काही सन्मान सोहळ्याकडे देखील वळणार आहोत, कारण विशेषतः अतिथी देवो यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू शोधून काढलाय, खोदून काढलाय, लॉंग ऑनला चेंडू येताना पाहिला, वेगाने आला क्षेत्ररक्षक, थांबवला. 2 धावा नक्की मिळाल्या. 2 धावा चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने खातं देखील ओपन केलं जात आहे. 27 धावांचा टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना या 2 धावांचा खातं ओपन केलं जात आहे. धावांचा पाठलाग म्हणजे धनुष्य बाणाचा मी उल्लेख करेन, कारण धनुष्य बाणाचा बाण जेवढा मागे खेचला जातो ना तेवढाच वेगाने ध्येयाचा पाठलाग देखील केला जातो. तुम्ही जरी संयमाने खेळत असलात, जेवढा 1 पाऊल जरी मागे असलात ना तरी तुम्ही विजयाचा पाठलाग वेगाने करू शकता. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न केला, फुलटॉस केला, चेंडू ढकलून दिले, लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे थांबवलं जातंय, रोखलं जातंय. तत्पूर्वी पुरेसा वेळ देखील फलंदाजाला मिळत आहे आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. 1 धाव सेव्ह केली, बचत केली जाते. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 5 धावा. 2 चेंडू फेकले गेले, 5 धावा खर्च केल्या साईराजने. साईराजचा जर आपण फलंदाजीचा नजराणा आपण पाहिला तर सुंदर राहिला. स्लोवरचा चेंडू ढकलून दिला, सन्मानाने खेळलाय. पॉवर प्लेचा षटक आहे मित्रांनो. थोडेसे मोठे फटके जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलं तर मोठी धावसंख्या उभी राहू शकते, कारण जर आपण पाहिलं स्वरांश 11 याची जर प्रथम फलंदाजी करताना साईराजने पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी केली होती, त्यामुळे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा उभ्या केल्या होत्या. निश्चितच आणि हा एक गॅप मधून निघालेला
चेंडू त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे आणि कोणतीही रिस्क घेतलेली नाही आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात साईराजच्या गोलंदाजीवरती आणि 2 धावेने धावसंख्या मात्र वाढते 8 धावा. आता मात्र 8 धावसंख्या झालेली आहे आणि बघूया कुणाची वाट लागते की कुणाची गाठ पडते. 8 धावा. साईराज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी आणि हा स्लोवर 1 चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूवरती मात्र 1 धाव पुन्हा कंप्लीट केले. 9 धावा या ठिकाणी जमा झाल्या आहेत आणि शेवटचं चेंडू मला वाटतं शिल्लक असेल. 1 चेंडूवरती 1 चौकार किंवा षटकार जर आलं तर निश्चितच समाधानकारक पॉवर प्लेचं ही ओव्हर होऊ शकते. परंतु त्या चेंडूवरती काय येतोय जोरदार प्रहार काय त्या नादामध्ये मात्र चेंडू घरंगळत जमिनीला लेवल. हा चेंडू या ठिकाणी मिस झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या आहेत. 2 धावा जोडल्यात संघामध्ये खात्यामध्ये. 11 धावा. पॉवर प्लेचं षटक संपले आणि 11 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत स्वामी समर्थ संघाची. नक्कीच आपण पाहूया पॉवर प्लेचं षटक साईराजने स्वतः फेकलं, मारा केला, भेदक राहिला. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं आणि टार्गेट देखील 47 धावांचा आहे. टार्गेटचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं असं वाटलं होतं भावेची की मोठे फटके देखील येतील, पण साईराजने थांबवलं कारण साईराजकडे अनुभव होता, क्षमता देखील होती. संपूर्ण स्पर्धा पाहताय तर भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आणि ही स्पर्धा आपण पाहतोय तर पर्व 4 दापोली प्रीमियर लीग. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मान्यवरांची उपस्थिती देखील लाभलेली आहे. दापोली तालुक्यातील एक आदर्शमय व्यक्तिमत्व, त्याचबरोबर ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला प्रत्येक माणसाला ज्यांच्या माध्यमातून सपोर्ट केला जातो, त्याचबरोबर प्रत्येक युवकांचा खऱ्या अर्थानं युवकांना एक रोजगार निर्माण करून देणं आणि त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी अगदी सक्सेस यशाचा हात ज्यांचा असतो, आमच्या सर्वांचे मार्गदाते, आमच्या सर्वांचे प्रेरणादाते, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक केदारजी साठे सर यांचा देखील आपण या स्पर्धेदरम्यान आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील या मंडळाच्या वतीनं आपण यथोचित असं सन्मान करून घेणार आहोत. येस, त्याचबरोबर श्रीकांत सर यांना विनंती करतो की आपल्या सर्वांचे मार्गदाते प्रेरणादाते आदरणीय केदारजी साठे सर यांचा आपण यथोचित असं सन्मान करून घेऊयात. सर सकाळी या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेले आहेत. अजून सरांना त्यांचे देखील बाहेर प्रोग्राम आहेत, तिकडे देखील जायचं आहे, त्यामुळे सरांचा आपण सन्मान नक्कीच करून घेतोय. मी श्रीकांत यांना विनंती करतो की सरांचा आपण यथोचित सन्मान करून घेऊयात. आणि त्याचबरोबर आमच्या सातत्यानं ज्यांचा सपोर्ट असतो, जे आमच्या सर्वांचे मार्गदाते आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी मदत केली जाते, आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आदरणीय भाऊ इदाते सर हे देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. मित्रांनो, हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आमच्या दापोली तालुक्यांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे केदारजी साठे सर यांचा आपण यथोचित असा सन्मान करून घेतोय. तुम्ही पाहताय संपूर्ण स्पर्धा भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि सरांचा यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीराम उर्फ भाऊ इदाते सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान, मायेची शाळ, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सरांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय. या डीसीसी कमिटीचे अध्यक्ष आदरणीय निलेश सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घेतोय. सर नक्कीच या ठिकाणी आपण असं नसतं व्हायचं आहे. संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहत असताना तर भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत ही सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची दापोली प्रीमियर लीग गाडी पर्व 4थ्यामध्ये येऊन आपण पोहोचलेलो आहोत. सर तुमच्यासाठी नक्कीच 2 लाईन्स असतील माझ्याकडे. जो दिल के अच्छे हो ऐसे लोग खुदा ने कम बनाए हैं, जो दिल के अच्छे हो ऐसे लोग खुदा ने कम बनाए हैं, जिन्हें ऐसे बनाए हो आज हमारे महफिल में आए हैं. तुमचं पुनश्च एकदा मनापासून या कमिटीच्या वतीनं माझ्या वतीनं देखील आम्ही स्वागत देखील करतोय. कारण का मित्रांनो, मला सांगायला नक्कीच आवडेल, कारण का हे जी दोन्ही व्यक्तिमत्व आहेत
आमच्या प्रत्येक दापोलीतल्या कबड्डी क्षेत्र असू देत, गोविंदा असू देत, त्याचबरोबर क्रिकेटचं क्षेत्र असू देत, प्रत्येक या ठिकाणी क्रिकेट प्रेमी या सर्व खेळाडूंमध्ये प्रत्येक खेळाडूला सपोर्ट ज्यांच्या माध्यमातून असतो. फक्त त्यांच्याकडे आम्ही एखादा शब्द जरी दापोलीकरांनी टाकला ना, कधी नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे. प्रत्येकाला अगदी सढळ असते मस्तक मदत करणार हे दोन व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेत. सर तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि सरळ जातो या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचं जे समालोचन चालले लोंढे सर यांच्याकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय. धन्यवाद सर. धन्यवाद सनी सर. आपण जाऊया त्यानंतर आपण त्यांचं मनोगत देखील आपण ऐकणार. आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील आपण ऐकणार आहोत. तसेच मी केदारजी साठे सर यांना विनंती करेन की आजच्या स्पर्धेला आपण 2 शब्दाच्या शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. 2 शब्दाच्या फक्त शुभेच्छा आपल्या सर्व खेळाडूंना द्यायच्या आहेत. दापोली प्रीमियर लीग आयोजित ह्या स्पर्धांसाठी आज उपस्थित असताना खूप आनंद होतोय. मूळचे सर्व दापोलीकर, पण मुंबई आणि उपनगरामध्ये राहणारी सगळी मंडळी खेळाच्या निमित्ताने एकत्र येणं, आपल्या गावच्या विकासाची आस धरणं, आपल्या गावच्या सगळ्यांना भेटणं, एकत्रित येणं, असा एक खूप महत्त्वाचा असा आपण सगळेजण जो प्रयत्न करता, या सगळ्यासाठी आपण सर्व मंडळी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपण कामधंद्यासाठी, रोजगारासाठी, काही जण शिक्षणासाठी अशा पद्धतीने आपण मुंबईकर झालेत. पण तरी उत्सव असतील, शिमगा असेल, गौरी गणपती असतील किंवा गावातल्या कुठल्याही बारीक सारीक कामासाठी आपण सातत्याने सक्रिय आपली उपस्थिती कायमच दाखवता. आणि मुंबईत राहत असताना एकत्र येण्याचे जे निमित्त आपल्याला पाहिजे किंवा जे कारण पाहिजे, त्या क्रीडा क्षेत्राच्या विषयामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने अशा एका भव्य दिवस स्पर्धांचं आयोजन केलं आहे. मला खूप आनंद होतो. माझ्याबरोबर सन्माननीय भाऊ विधाते आहेत. आपण सर्व या मंडळाचे कार्यकर्ते आहात. खूप चांगल्या पद्धतीच्या आपण स्पर्धा घेतल्यात. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशाच स्पर्धा आपण सातत्याने आयोजित कराव्यात, अशी ताकद आपल्या मंडळाला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आलात, आपली उपस्थिती, आपला पदस्पर्श या स्पर्धेला लाभला, आपलं आम्ही भाग्यवान समजतो. आपण जाऊया मॅचकडे. महत्वपूर्ण धावफलकावरती धावा होत आहेत 17. सरांसाठी मी देखील 2 लाईन बोलेन. ना उंची मोठी, ना श्रीमंत मोठी, ना खुर्ची मोठी, ना राजक्रांती मोठी, जो माणसाच्या सुखदुःखात पाठीशी उभा राहतो, जगात तीच सगळ्यात सर्वात मोठी व्यक्ती मोठी. ते सन्माननीय केदारजी साठे सर. चला पण जाऊया. डावकर ऑफ गोलंदाज हाय, चेंडू वीर काढलाय, सरळ जातोय स्क्वेअर लेगला, येतोय सीमारेषे पार, बेडा पार, चौकार. यानंतर होणारा पुढील सामना देखील आहे भैरवनाथ फायटर्स विरुद्ध आयुष 11 राजापूर. या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. सन्माननीय केदारजी साठे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे. चला, भैरवनाथ फायटर्स आणि आयुष 11 राजापूर दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला आपण जाऊया मॅचकडे. डाकुरा गोलंदाज आहे, चेंडू फेकेल, गुडलनरचा चेंडू होता, टर्न केला, स्विंग झाला चेंडू, सुंदर चेंडू, फिरकीचा जादूगार म्हटलं जातं याला. आणि तशीच गोलंदाजी देखील करतोय. चेंडू बॅटची काढा घेऊन चाटून जातोय सरळ बारिश इकडे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. पहिला गडी बाद, क्रमांक 2रा गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आता मैदानामध्ये दाखल होतोय नवीन खेळाडू, मैदानामध्ये दाखल होतोय सागर. पुढील होणारा सामना आहे भैरवनाथ फायटर्स प्रतिस्पर्धी संघ आहे आयुष 11 राजापूर. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. दिवसभरामध्ये एकूण आपल्याला 15 ते 16 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि आत्ता सामना सुरू असलेला सामना अजून खूप उशिराने सामने सुरू झालेले आहेत, त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी आणि आपला निर्णय आणि आपला टॉस विन उडवून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर सर्व
कमिटीला सहकार्य करून या ठिकाणी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट पतन होत आहे. कुठंतरी आत्महत्या केल्यासारखा या ठिकाणी विकेट आपला गमावून बसला आहे. मॅचचं दडपण या ठिकाणी आलेलं आहे. धावांचं डोंगर जे उभं केलेलं आहे त्याचं दडपण कुठेतरी आलेलं आहे आणि स्वतःहून आत्महत्या करून घेतले आणि विकेट फेकून माघारी परतलाय. आयुष इलेव्हन राजापूर यांना विनंती आहे की आपण लवकर यायचं आहे. भैरवनाथ फायटर्स आपली वाट पाहत आहेत. लवकर या नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. मित्रांनो, सातत्याने विकेटचं देखील पतन आहे. मित्रांनो, मनातून खचू नका. वजीर गेला म्हणून मनातून खचू नका, कारण तुमच्या प्याद्यांवरती, सैनिकांवरती विश्वास ठेवा. तुमचा एक प्याद देखील तुमचं नशीब बदलू शकतं. त्यामुळे वजीर गेला म्हणून खचून जाऊ नका, निराश होऊ नका. आयुष इलेव्हन राजापूर आणि भैरवनाथ फायटर्स, चला दोन्ही संघ उपस्थित आहेत. चला जाऊया आपण नाणेफेक कक्षाकडे दाखल होतोय. मी सन्माननीय केदारजी साठे सर यांना विनंती करेन की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील केला जातोय. भैरवनाथ फायटर्स आणि आयुष इलेव्हन राजापूर आणि भैरवनाथ फायटर्स हे दोन्ही संघ नाणेफेकीमध्ये दाखल झालेले आहेत. मी सन्माननीय आजच्या स्पर्धेला लाभलेले एक प्रतिभावंत, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व सन्माननीय केदारजी साठे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण राजापूर यांच्या बाजूने हेड्स जिंकलेला टॉस आपण काय प्रथम निवड केलेली आहे? गोलंदाजी करत असताना काय तुमचं नियोजन किंवा हा गनिमी कावा आहे की सर्वप्रथम गोलंदाजी करताना कोणावरती विश्वास तुम्ही दाखवाल? असे दोन गोलंदाज गोलंदाजी 22 धावा आमच्याकडे आहेत. गोलंदाज 4. बघूया, डिपेंड जो बेस्ट टाकेल तोच त्याच्यावरतीच डिपेंड राहू. नक्कीच नाणेफेक जिंकून समोरील प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. त्याच ताकदीचे तुमच्याकडे फलंदाज देखील असतील. असे दोन फलंदाज कोण आहेत की यांच्या गोलंदाजाला ते आक्रमण करतील किंवा प्रहार करतील? आमच्याकडे तेजस एक आहे, मी स्वतः आहे, अजून आहेत पोरं, सर्व नवीन पोरं आहेत सर्व. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतो ही दापोली प्रीमियर लीग 2025चं 4थं पर्व. जाऊया आपण समालोचन कक्षाकडे आणि मॅचचा आनंद लुटूया. मी मान्यवर यांचं केदारजी साठे सर यांना विनंती करेन की आपण असनास्थ व्हावे आणि जाऊया आपण ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. भाविकजी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 23 धावांवरती थांबलेली आहे. शेवटच्या षटकाने फुलटा चेंडू फेकला आहे. कार्पेट लेवलला चेंडू गेला, त्या ठिकाणी फिल्डिंग होते. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. रनआउटचा खतरा होता परंतु टळला आहे. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी खूप महत्वाची होती आणि ती धावचित होता वाचला. या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 25 झालेली आहे आणि शेवटचं षटक आणि अजूनही एक 22 धावांचं आव्हान या ठिकाणी त्यांना पार करावं लागणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा झेल, उत्कृष्ट झेल, सुंदर कॅच या ठिकाणी पकडलेली आहे आणि पुन्हा एकदा गडी माघारी परततोय. धावांचा पाठलाग करत असताना काहीसे धमचाक होताना पाहायला मिळते आपल्याला. श्री स्वामी समर्थ 11 या संघाची दमचाक होताना पाहायला मिळेल, कारण मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. 47 धावांचा पाठलाग करत असताना काहीसा विकेटचं पतन देखील आले. झाडांची पानगळ होते, पण पानगळ होत असताना एक नवी पालवी देखील फुटत असते. तर नवी पालवी फुटणं गरजेचं, आशेचं किरण देखील निर्माण होणं गरजेचं आहे. आता आशेचं किरण कोण बनेल हे देखील पाहू लागणार. शेवटचं षटक आहे. फुलटॉस पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, फुलटॉस केला. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक तैनात आहे, कोणतीही चूक नाही, कोणतीही मिस्टेक नाही आणि झेल बाद बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचं पतन. खरोखरच धावांचं डोंगर पाहून दडपण आला होता खेळाडूंवरती असं म्हणावं लागेल, कारण का खेळाडू आला खेळाडू गेला असंच समीकरण चालू आहे. कोणीही विकेटवरती पिचवरती थांबायचं नाव घेत नाहीये, जबाबदारी घेऊन खेळत नाहीत आणि कुठेसे विकेट पतन होते, विकेटवरती विकेट जात आहेत आणि त्याचा फायदा मात्र स्वामी समर्थ सोरांश संघाला होत आहे. आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि पुन्हा एकदा लेट कट खेळण्याच्या नादामध्ये फाईन लेगला चेंडू गेलाय. हा चौकार असू शकतो आणि गेलाय चेंडू सीमा पार. आल्या 4 धावा, चौकार.
नक्कीच काहीसा जरी चौकार जरी आल्या असला एक आशेचं किरण जरी बनलं असतं असेल तरी पण साबणा आपण जिंकू शकत नाही, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. कारण धावसंख्या पाहिजे, मोठी धावसंख्या गरजेची आहे. मित्रांनो, पावसाला छत्री थांबवू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचा धाडस मात्र नक्की देऊ शकते. हा सामना आपण जिंकू शकत नाही, पण लढण्यासाठी ताकद आणि प्रेरणा मात्र तुम्हाला मिळू शकते. तुम्ही हरायचं नाहीये. चेंडू काहीसा औपचारिकता आहे, कोणतीही धाव नाहीये. मित्रांनो, अपयशाचा अर्थ असा नसतो की सर्व काही संपलं. कधी कधी अपयशाने नवी सुरुवात देखील होत असते, त्यामुळे अपयशाने खचून जायचं नाहीये. गोलंदाजी मार्क होते आहे, वेगाने चेंडू फेकला गेला. एक धाव कंप्लीट देखील होत नाहीये, कंप्लीट केली जाते एक धाव. आणि जिंकलेला संघ आहे तो साईराज याचा संघ. स्वरांश 11 हा संघ जिंकलेला आहे. पराभूत संघ स्वामी समर्थ 11 पराभूत झालेला संघ पाहतोय. तदनंतर आपण एक या दापोलीचा एक सुमधुर आवाज आपण ऐकणार आहोत. सन्माननीय सनी सर आणि त्यांच्या जोडीला जोडले जाणार आहेत विशाल सर यांना विनंती करेन की आपण पुढील सूत्र हाती घ्यायचे आहेत. धन्यवाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तुमच्या सर्वांच्या